नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत रहस्यमय आणि रोचक विषय। अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, अक्कलकोटचे महान संत स्वामी समर्थ यांचे खरे रूप कसे होते। आज आपण पाहतो ते फोटो, चित्रे आणि मूर्ती हे खरोखर स्वामी समर्थासारखेच आहेत का, की त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्वामध्ये काही वेगळे रहस्य होते। आज आपण याच विषयाचा सखोल प्रवास करणार आहोत। स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व अत्यंत विलक्षण होते। ज्या लोकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले होते त्यांनी लिहून ठेवले आहे की स्वामी समर्थ उंच बांध्याचे होते, त्यांचे शरीर मजबूत आणि प्रभावी होते, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज दिसत असे, त्यांची दाढी पांढरी होती आणि केसही थोडे लांब होते। ते साधारणपणे भगवी वस्त्रे घालत नसत, बहुतेक वेळा ते साध्या कपड्यात किंवा कधीकधी अर्धनग्न अवस्थेत बसत असत। पण त्यांचे खरे वैशिष्ट्य त्यांच्या शरीरात नव्हते, ते त्यांच्या डोळ्यामध्ये होते। ज्यांनी स्वामी समर्थांना पाहिले होते ते एक गोष्ट कायम सांगतात, स्वामींच्या डोळ्यात विलक्षण तेज होते। जेव्हा ते कोणाकडे पाहत असत तेव्हा त्या व्यक्तीला असे वाटत असे की स्वामी त्याच्या मनातील प्रत्येक विचार ओळखत आहेत। काही भक्त सांगतात की स्वामींच्या नजरेत एवढी शक्ती होती की ज्याने त्यांच्याकडे काही क्षण पाहिले त्याचे मन शांत होत असे। अनेक वेळा असे घडले आहे की भक्त काही बोलण्याआधीच स्वामी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असत, कारण स्वामी समर्थांना भक्ताच्या मनातील विचार समजत असत। भक्तांना असे वाटायचे की स्वामी समर्थ सामान्य मनुष्य नाहीत, ते दत्तावतार आहेत। भक्त त्यांना दत्तात्रेयांचा अवतार मानतात। स्वामी समर्थांची वागण्याची पद्धत ही खूप वेगळी होती। कधी ते खूप प्रेमाने बोलत तर कधी अचानक रागवत, पण त्यांच्या रागामध्येही भक्ताबद्दलची करुणा असायची। काही वेळा स्वामी शिव्या देत असत, पण नंतर भक्तांना समजायचे की त्या शिव्या म्हणजे त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठीच होत्या। स्वामी समर्थ बाहेरून कधी कठोर वाटत असले तरी त्यांच्या अंतःकरणात अपार प्रेम होते। स्वामी समर्थांचे फोटो कसे तयार झाले? आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो, आज आपण जे फोटो पाहतो ते खरोखर स्वामी समर्थांचे आहेत का? खरं सांगायचं तर स्वामी समर्थांच्या काळात कॅमेरे फार कमी होते, त्यावेळी फोटो काढण्याची पद्धत फारच मर्यादित होती। स्वामी समर्थांचे काही जुने फोटो उपलब्ध आहेत, पण त्यातील अनेक फोटो नंतर चित्रकारांनी काढलेल्या चित्रावर आधारित आहेत। म्हणजेच आज आपण पाहतो ते अनेक फोटो हे स्वामी समर्थांच्या वर्णनावरून तयार झाले आहेत। ज्यांनी स्वामी समर्थांना प्रत्यक्ष पाहिले होते त्यांनी लिहिले आहे की स्वामी समर्थांचे तेज इतके विलक्षण होते की ते कोणत्याही फोटोमध्ये पूर्णपणे दिसू शकत नाही। फोटोमध्ये आपण फक्त त्यांचा चेहरा पाहतो, पण प्रत्यक्षात त्यांच्याभोवती एक वेगळीच ऊर्जा असायची। जेव्हा लोक त्यांच्या जवळ बसत असत तेव्हा त्यांना एक अनोखी शांतता जाणवत असे। काही भक्त तर सांगतात की स्वामी समर्थांच्या जवळ बसल्यावर त्यांच्या आयुष्यातील चिंता काही वेळासाठी पूर्णपणे नाहीशा होत असत। अनेक लोक सांगतात की तेथे गेल्यावर त्यांना अजूनही स्वामी समर्थांची उपस्थिती जाणवते। काही भक्तांना स्वप्नात दर्शन होते, काहींच्या समस्या अचानक सुटतात। भक्त म्हणतात स्वामी समर्थ आजही भक्तांच्या सोबत आहेत। मित्रांनो, स्वामी समर्थांचे खरे रूप फक्त त्यांच्या चेहऱ्यामध्ये नव्हते, त्यांचे खरे रूप होते त्यांची करुणा, त्यांची शक्ती आणि भक्तावरील त्यांचे प्रेम। म्हणूनच भक्त आजही म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जर तुमची स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ। कारण भक्त म्हणतात जेव्हा मनापासून स्वामींचे नाव घेतले जाते तेव्हा स्वामी समर्थ नक्की मदत करतात। श्री स्वामी समर्थ।